माझे सासरे माझ्या आई वडिलाच्या पलीकडचे आहेत बघा माझ्यासाठी. आणि माझ्या नवऱ्याच्या संशय वृत्तीमुळं फक्त मी माझ्या सासऱ्याच्या जीवावर राहिले. आता नवऱ्याच्या जीवावर मला राहायसारखंच नव्हतं बघा. हो, म्हणजे भावासारखं होता माझ्या बघा. काही सुद्धा आमचे संबंध नव्हते, पण ते माझ्या नवऱ्याच्या डोक्याच्या संशयामुळे झालं बघा सगळं. हो, माझ्या सासऱ्याचा माझ्या पाठिंबा माझा नवराच असा संशय वृत्तीचा होता. म्हणजे हेच म्हणून नाही, गावात कोणाचे बी नाव घ्यायचं बघा ते. हो, कोणी घरी आलं हे कशासाठी आला, काहूनच आला असा खूप संशय घ्यायचा. खूप मला त्रास होता त्याचा. आणि दारू पिऊन यायचा, मला शिव्या द्यायचा घाण. आणि आता ही जी काही घटना घडली त्याच्यापूर्वी असं काय त्यांच्या मनात राग बसला होता असं तुम्हाला काय वाटतं? काही सुद्धा नाही बघा. फक्त मी लहान मुलीचे माझे फोटो काढले होते, त्याच्यापाशी ते फोटोग्राफर होता ना, म्हणून फोटो काढले होते, तोच त्याच्या डोक्यात संशय बसला होता बघा. तुमच्या बाबासाहेबाशी केव्हापासूनचे संबंधित असे म्हणजे गाव पातळीवर तुमचे घराचे शेजारी आहेत असं ऐकण्यात आहे. तुमच्या वडिलाचे असं म्हणणं आहे किंवा ते बहीण भावांसारखे लहानपणापासून वाढलेले तर त्याच्यावर तुमचं कसं होतं? म्हणजे बाबासाहेब असतील किंवा तुमच्या पतीशी कधी संबंध आलेले आहेत का दोघांचे? म्हणजे आमचं लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा. पण ते नुसतं ते क्षुल्लक कारणावरून संशयच निर्माण झाला. हे केव्हा घटना घडली अशी त्यांना केव्हा वाटलं हे असं तुम्हाला वाटतं? 2 मुली झाल्याच्या नंतर असं सगळं संशय वाढला की हो. आणि बाबासाहेबाशी तुमच्या पतीचा आणि बाबासाहेबाचा संबंध केव्हा आलेला असं? नाही, कधीच नाही. संशय कधी म्हणजे ते संबंध कधीच नाही आला. दोघांचं बोलणं नाही, कधीच बोलणं नाही झालं. कधीच नाही. बरं. आणि तुमच्या सांसारिक जीवनामध्ये तुमचं काही असं पती पत्नीचे संबंध कसे होते? काय संशयामुळं का म्हणजे आमचे चांगलेच नव्हते किंवा संबंध. हो, संशय वृत्तीचा माणूस होता नाही. आणि बाबासाहेब जे आहेत ज्यांची आता हत्या झाली ह्यांचा तुमच्याशी असं काही आहे असं तुमचं त्यांचं पतीशी बोलणं व्हायचं काही? नाही, तसलं काहीच नाही आमच्यात. काहीच नाही. तुमच्यावर आरोप केले का कधी त्यांनी घरी? हो, घरी आरोप करीत होते. बरं. मग तुमचं काय उत्तर होतं त्याला? माझं काहीच नाही. म्हणजे पतीशी काय बोलणं व्हायचं? त्यांच्याशी काहीच नाही. पण ते असे संशय कोणावर बी घ्यायचे हो. इथं गावात सुद्धा आमच्या तुम्ही विचारा, मी जर तशी असन तर म्हणजे असं म्हणजे बाबासाहेबाशी कोणाशी संशय घ्यायचे, कोणाचे बी नाव घ्यायचे गावात सुद्धा. गावात सुद्धा संशय घ्यायचे ते कोणावर. नाही, कधीच नाही आला. करीत होते तिथं आपल्या म्हणजे पाहुणे रावळे मिटवायचे ना, प्रयत्न करायचे. आणि गावात 1-2 वेळेस दारू पिऊन धिंगाणा केला. तिथल्या लोकांनी म्हणजे सोडविण्याचा प्रयत्न केला, पोलीस स्टेशनला घातलं, असे प्रयत्न केले, पण ते सुधारणाच नाही झाली त्यांच्यामध्ये. बाबासाहेब फक्त मध्यस्थीच्या भूमिकेत त्यावेळेस होते गावात असताना, असं काही झालं त्यावेळेस. हो, त्याच्यातून राग बसला त्यांना. हो. बरं. ज्यावेळेस दारू पिऊन तिथं धिंगाणा वगैरे किंवा मारहाण तुम्हाला करीत होते, त्याच्या डोळ्यासमोर तुम्हाला मारहाण करताना समजा हे जे काही आपले शेजारी असतात ते धावून येत असतात, तर मग असे बऱ्याच वेळेस काही तुमच्या समोर म्हणजे आल्यानंतर म्हणजे होणारे भांडणं वगैरे ते सोडित होते का बाबासाहेब? हो, बरेच वेळेस सोडविले होते. म्हणजे मध्यस्थीची भूमिका झालेली आणि ते राग त्यांच्या डोक्यात बसलेला आहे. हो. आता हे फोटो मुलींचे काढलेत हो, म्हणून तुमच्या जो आरोपी आहेत नारायण पापा त्यांचा राग तुमच्यावर होता किंवा बाबासाहेब राग होता किंवा हे फोटो आहेत म्हणून एवढाच राग होता आणि त्याचा व्यवसाय फोटोग्राफरचा होता. पण ते राग जो आहे तो त्या दिवशीच मनामध्ये का आला? कारण ते म्हणजे मारताना तर म्हणे व्हिडिओ व्हायरल झालेला की आमचा खूप दिवसापासून म्हणजे असे प्रकार वगैरे आहेत. काय खरं काय नाही बघा, फक्त संशयामुळे झालं बघा. मला दुसरं बाकी काहीच नाही, संशयामुळे झालं. मी एवढं सांगू शकते. संशय वृत्तीचा होता माझा नवरा. दारू पिऊन त्रास देत होते? दारू पिऊन त्रास द्यायचे ना, शिव्या द्यायचे घाण. आई वडिलाला शिव्या द्यायचे. सासू सासऱ्याशी कसं होतं? सासऱ्याला म्हणजे शिव्या द्यायचे ना, आई वडिलाला त्रास द्यायचे. ते संशयामुळे काहीच नाही, दुसरं काहीच नाही. आपण काही इमानदारी सांगतो त्यांना बाना खाली बसलो. संशयामुळे झालं आणि संशयामुळे ते क्रोध आला त्याला. कोणाची काय चर्चा नाही का झाली? कुणाची चर्चा नाही, काय नेमकं म्हणायचं कशाला का? माझी एवढीच इच्छा आहे. आणि आमच्या दोघांचं काहीच म्हणजे असं शेजारी होते, आम्ही भावाप्रमाणे होता माझ्या त्या. एवढीच माझी कळकळीची, माझ्या विश्वास ठेवा तुम्ही. असं आमच्यात काहीच हे नव्हतं. आमचं भावाप्रमाणे नातं होतं, बहीण भावाप्रमाणे नातं होतं.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.